सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपलं PMMVY जे ॲप आहे याच्यामध्ये जे आज नवीन अपडेट उपलब्ध झाला आहे ते म्हणजे 1.1.4. तर या नवीन अपडेटनुसार PMY मध्ये ॲपमध्ये किंवा आपल्या कामकाजामध्ये कोणते बदल करण्यात आले आहे आणि हे अपडेट कशासाठी आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचं जे अपडेट आहे 1.1.4 तर त्याच्यानुसार एक ऑप्शन आपल्याकडे जास्तीचा वाढवण्यात आला आहे. तर तो ऑप्शन कशा संदर्भातला आहे ते आपण पाहूया. तर मी हे लॉग इन नेहमीप्रमाणे वेबसाईटवरती केलेलं आहे आणि ॲपवरती देखील जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला ॲपचा जे होम पेज आहे त्याच्यावरती तो ऑप्शन दिसेल. परंतु जेव्हा तुम्ही लॉग इन वेबसाईटवरून करत आहात तेव्हा तुम्हाला हे 3 डॉट्स आहेत याच्यावरती जायचं आहे. तर याच्यावरती गेल्यानंतर हे जे तुम्हाला ऑप्शन उपलब्ध होतात त्याच्यामधला सुरुवातीचा जो ऑप्शन आहे तो आहे डेटा एंट्री. तर या डेटा एंट्री या ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर स्क्रोल करत खाली यायचं आहे. तर इथं पहा जे तुम्हाला हे न्यू दिसत आहे हा नवीन ऑप्शन आपल्या या अपडेटनुसार याच्यामध्ये जोडण्यात आला आहे. तर तो नवीन ऑप्शन काय आहे तर तो आहे अपडेट कॅटेगरी ऑफ फील्ड फंक्शनरी AWW आशा. तर हा नवीन जो ऑप्शन आहे हा या नवीन अपडेटनुसार याच्यामध्ये ॲड करण्यात आला आहे. तर याच्यानुसार काय करायचं आहे तुम्हाला तुमची कॅटेगरी जी आहे ती याच्यामध्ये निवडायची आहे. म्हणजे आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका जे कोणी हे काम करत आहे PMYचं तर त्यांची इथं कॅटेगरी निवडण्यासाठी हा नवीन ऑप्शन आपल्याला उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेबसाईटवरती हा डेटा एंट्रीमध्ये तुम्हाला भेटेल आणि जेव्हा तुम्ही ॲपमध्ये लॉग इन कराल तेव्हा जे होम स्क्रीन आहे ती स्क्रोल करत जेव्हा तुम्ही खाली याल तिथे तुम्हाला हा ऑप्शन मिळून जाईल. तर याच्यामध्ये गेल्यानंतर पहा तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची इथं तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे. तर इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल, अंगणवाडीचा कोड दिसेल आणि त्यानंतर जी तुमची डेट आहे जॉईनिंगची ती दिसेल आणि त्यानंतर ॲड्रेस आणि आधार ऑथेंटिकेशनचा पर्याय इथं दिसेल. तर इथं तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हा निळा बॉक्स दिसेल. याच्यामध्ये अपडेट हा पर्याय उपलब्ध आहे. तर या अपडेटवरती तुम्हाला जायचं आहे. या अपडेटवरती गेल्यानंतर पहा तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमची माहिती इथं ओपन होणार आहे. तर इथं आहे तुमचं नाव आधारप्रमाणे दिसत आहे का ते चेक करा. त्यानंतर आधारचं इथं ऑथेंटिकेशनच्या समोर येस दिसत आहे का ते चेक करा. त्यानंतर तुमची जी जॉईनिंगची डेट आहे ती दिसत आहे का ते चेक करा. त्यानंतर तुमचा इथं पत्ता दिसत आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर हा इथं एक बॉक्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 3 कॅटेगरी आहेत. यामध्ये ऑदर एक आणि SC आणि ST म्हणजे जात जमात आणि इतर अशा 3 कॅटेगरी तुम्हाला इथं उपलब्ध आहेत. इतरची कॅटेगरी असेल तर वरचा पर्याय निवडा. त्यानंतर SC आणि ST यापैकी तुमची म्हणजे अंगणवाडी सेविकेची जी कॅटेगरी आहे ती तुम्ही इथं निवडायची आहे. आणि त्यानंतर हे जे कॅटेगरी निवडल्यानंतर हे सबमिटचं जे बटन आहे याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला आपण पाहूया की इथं पुढे प्रोसेस काय दाखवते ते. तर पहा जेव्हा तुम्ही कॅटेगरी निवडाल तेव्हा कॅटेगरी हॅज बीन अपडेट बाय फील्ड फंक्शनरी AWW आशा अशा प्रकारचे तुमच्यासमोर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर ही कॅटेगरी तुम्हाला तुमची जी काही कॅटेगरी असेल ती त्या पर्यायामध्ये जाऊन तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे. तर हेच नवीन अपडेटनुसार एवढंच याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नोंदणीचा जो फॉर्म आहे याच्यामध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. ही फक्त प्रोसेस बहुतेक आपलं पेमेंटसाठी असेल म्हणजे आपण जे काय मानधन आपल्याला या बदल्यामध्ये मिळणार आहे तर फक्त आपले प्रोफाईल याच्यामध्ये अपडेट करण्यासाठी आपली कॅटेगरी निवडण्यासाठी याच्यामध्ये पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर लवकरात लवकर जाऊन तुमचं आधार ऑथेंटिकेशन झालेलं आहे का ते चेक करा आणि त्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे ती तुम्ही निवडून घ्या जेणेकरून ही प्रक्रिया पूर्ण होऊन आपलं मानधनाचं जे म्हणजे मानधन मिळणार आहे आपल्याला PMYचं ते लवकरात लवकर मिळेल. तर याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला माहिती योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझ्या विचारू शकता तुम्ही. आणि
त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ पुढचा अपलोड करेन. त्यानंतर काही ताईंच्या कमेंट्स होत्या की दुसऱ्या अपत्य मुलगी असेल तर तिचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा, किंवा पहिला अपत्य मुलगी असेल तर तिचा फॉर्म कसा भरायचा, आणि जो लाभार्थी पोषण ट्रॅकरमध्ये तुम्ही भरलेला नाही आहे परंतु त्याचा फॉर्म तुम्हाला PMYसाठी भरायचा आहे, तर तो फॉर्म कसा भरायचा. तर या सर्व फॉर्म भरण्यासाठीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर ते तुम्ही जाऊन पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या तिन्हींसाठी तुम्ही कशाप्रकारे फॉर्म भरू शकता. तर एवढंच हा व्हिडिओ मी इथंच संपवते. धन्यवाद.